नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया खास खबर की ओर रुख करने का। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से है, जहां चिंचोली लेवांजी के सावखेड़ रोड की गुणवत्ता खराब है। इस रोड के लिए 17 करोड़ 46 लाख का फंड आ रहा है, लेकिन कहां जा रहा है कुछ पता नहीं। इसी से परेशान वहां के लोगों ने भूख हड़ताल करने की चेतावनी दी है। वहीं सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग, वकील शंकर वानखेड़े, राजू शेख पवार, मनोज बावस्कर, सुरेश बेरुड़ू आदि ने सड़क निर्माण की मांग की है। सुनिए जरा इन्होंने क्या कुछ कहा। हा चिंचोली सावखेड रस्त्याचे काम मंजूर झाले आणि मंजूर झाले असता या रस्त्याचे कामही चालू झाले। तर सर्वप्रथम या रस्त्याचं काम अरोरा कंपनीला या ठिकाणी या अरोरा कंपनीने हा रस्त्याचं काम घेतले 17 कोटीमध्ये 46 लाख या रस्त्याची मंजुरी आहे। त्यानंतर या अरोरा कंपनीने माणिक इम्प्रो या कंपनीला विकला आणि या कंपनीने पुन्हा आपले बलांडे साहेब यांना या ठिकाणी विकलेला आहे। तर मला तरी वाटतं कुठेतरी या जास्त टक्केवारीमुळे हा रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की एकीकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि एकीकडे या रस्त्याला खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे। तर कुठेतरी जास्त टक्केवारी असल्यामुळे हा रस्त्याचं काम त्या कॉन्ट्रॅक्टदाराला पुरत नसल्यामुळे तो थातूर मातूर या ठिकाणी करत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला व बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस आम्ही या रस्त्यासाठी तक्रार केलेली आहे, यांचे व्हिडिओ काढलेले आहे, पण याच्यात कोणताही अधिकारी इंजिनियर साहेब असो किंवा इतर बांधकाम विभागातले लक्ष न देता उडवाउडीचे उत्तर या ठिकाणी देत आहे। तर कुठेतरी या कॉन्ट्रॅक्टदाराची व या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याची बहुतेक मिलीभगत असल्यामुळे हा रस्ता एकदम खराब या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला व त्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला व या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर बलांडे साहेब यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमच्या सर्व पक्षातर्फे व गावकऱ्यांतर्फे या ठिकाणी आमरण उपोषण या रस्त्यासाठी करण्यात येईल। धन्यवाद। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।